राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठाची स्थापना होणार। राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचा मोठा निर्णय। विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या सूचना। विद्यापीठ महाविद्यालय निवडणुकांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार। भाविप कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर फडणवीसांचं उत्तर। कॉलेज निवडणुका नेतृत्व तयार करण्याचं केंद्र असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। नागपुरात भुयारी रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। हजारो नागपूरकरांचा प्रवास सुकर होणार। वर्धा मार्गाला रेल्वे भुयारी मार्ग जोडणार। पुस्तकांना वह्यांची पानं लावण्याचा शासन निर्णय रद्द। तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी घेतला होता निर्णय। पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचं वितरण करण्यात येणार। भाजपा आमदार सुरेश धस यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। सुरेश धस यांच्याकडून मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस। सुरेश धसांकडून मनोज जरांगेंना सलाईन लावून घेण्याचा आग्रह। मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे, सलाईन घेणं गरजेचं आहे। सुरेश धस यांचा जरांगेंना आग्रह। आमदार सुरेश धस यांच्या कुटुंबियांनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट। सुरेश धस यांच्या पत्नी आणि आईनं देशमुख कुटुंबासोबत संवाद साधला। देशमुख कुटुंबियांची आस्थेवाईकपणे विचारपूस। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पुण्यात सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण। जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाचं निवेदन दिलं। मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलनाचा इशारा। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार। संशयित आरोपी अविनाश रमण धोडी पोलिसांच्या तावडीतून फरार। ठाणे जिल्ह्यातील वांगणी ग्रामपंचायतीत सरपंचांवर भ्रष्टाचाराचा आरोप। ग्रामपंचायतीच्या 3 सदस्यांचं आमरण उपोषण। कचऱ्याची ट्रॉली, आरोग्य घरपट्टी यात भ्रष्टाचाराचा आरोप। सरपंचांना पदमुक्त करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी। वांगणी ग्रामपंचायतीतील साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा काही सदस्यांचा आरोप। माझ्यावरील आरोप खोटे आणि बिनबुडाचे। मानसिक त्रास देऊन बाजूला करण्यासाठी हे षडयंत्र। वांगणीच्या सरपंच वनिता आढावांकडून भूमिका स्पष्ट। सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू। भारतीय परंपरेला साजेसे कपडे परिधान करण्याचं आवाहन। भाविकांनी शॉर्ट कपडे घालून मंदिरात येऊ नये। मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नवदाम्पत्याला थेट दर्शन मिळणार। स्थानिकांच्या थेट दर्शनाचाही वेळ वाढवला। नागरिकांना सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10:30 वेळात थेट दर्शन। मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय। अंबरनाथ शहरात साचले कचऱ्याचे ढीग। पालिकेचा कचरा उचलण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह, तर ठेकेदाराकडे गाड्या कमी असल्यानं शहरात कचरा कोंडी। नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम। मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं। विरोध वाढत असल्यानं मोजणी न करताच अधिकारी परतले। अमृतसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा विटंबना घटनेचे मनमाडमध्ये पडसाद। आरपीआय मोर्चा काढून घटनेचा निषेध केला। दोषींवर कठोर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी। नाशिकच्या दिंडोरीच्या वणी चारोसेच गावात भीषण पाणी टंचाई। पंचायत समिती कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा। गावाला नियमित पाणी पुरवठा करण्याची महिलांची मागणी। नागपुरात भुयारी रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। मनीषनगरला वर्धा मार्गाशी जोडणारा भुयारी रेल्वे मार्ग। हजारो नागपूरकरांचा प्रवास सुकर होणार। सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपी विरोधात भक्कम पुरावे। मुंबई पोलिसांची माहिती। सैफ हल्ला प्रकरणी पोलिसांची पहिल्यांदा पत्रकार परिषद, तर फिंगरप्रिंट संदर्भात अधिकृत अहवाल अद्याप आला नसल्याची माहिती। फिंगरप्रिंटबाबत कोणताही अधिकृत अहवाल समोर आला नाही। आरोपी शरीफुलच्या फिंगरप्रिंटच्या प्रिंटवर मुंबई पोलिसांची माहिती। अटक आरोपीचे फिंगरप्रिंट जुळत नसल्याचा अहवाल समोर आला होता। टोरेस घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून युक्रेनियन अभिनेत्याला अटक। अभिनेता अर्मेन अटाईनवर टोरेस प्रकरणातील युक्रेनियन सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका। पॉइझन 2 आणि सरदार उधम सिंह चित्रपटात काम। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत, तर 713 घरांसाठी एकही अर्ज दाखल नाही। पुणे विभागातील म्हाडाच्या घरांची सोडत आज जाहीर होणार। 3662 घरांसाठी सोडत निघणार। मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन। मुंबईतून आरटी प्रवेशासाठी 11266 विद्यार्थ्यांकडून अर्ज दाखल। 25% जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आरटी अंतर्गत मोफत शिक्षण मिळणार। मुंबईत ऑगस्टपर्यंत आणखी 10 मोनो सेवेत। फेब्रुवारीमध्ये 2 तर मार्चमध्ये 1 गाडी येणार। उर्वरित 4 गाड्या जूनमध्ये येणार असल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार।
पुण्यात 24 तासात एका जीबीएस रुग्णाची नोंद, 13 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू, 110 पिण्याच्या पाण्याचे नमुने, 8 स्रोत पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल, तर नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. जीबीएस रुग्णांना मिळणार मोफत इंजेक्शन, पुणे महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय. मनपाच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस मोफत उपचार केले जाणार, वाढती रुग्णसंख्या पाहता निर्णय. लातूरमध्ये हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर आल्यानं प्रशासनाची उडाली तारांबळ. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी, खरेदीची मुदत 31 जानेवारी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची आवक वाढली. बाजार समितीत 5 ते 10 हजार क्विंटल मिरचीची आवक. मिरचीला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 2000 क्विंटल मक्याची आवक. मक्याला 1700 रुपयांचा भाव. मक्याला भाव वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूरमध्ये हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे जिल्ह्याचं ग्रामदैवत सतीदेवी यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची चौकशी. गुप्तांचा पुण्यात आलिशान व्हिला असल्याचा तक्रारदाराचा आरोप. अमिताभ गुप्तांच्या संपत्तीची चौकशी केल्याची माहिती. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि आमदार ज्ञानेश्वर कटकेंकडून पुण्यातील वाहतूक कोंडीची पाहणी. पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. बांगलादेशी नागरिकांविरोधात नवी मुंबईतील नेरूळ पोलीस ऍक्शन मोडवर. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवडी यांच्या मार्गदर्शनानुसार शोध मोहीम सुरू. एका इमारतीत बांधकाम करणाऱ्या कामगारांची चौकशी सुरू. पुण्यात महाराष्ट्र केसरीच्या गदेचे पूजन संपन्न. स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीनं महाराष्ट्र केसरीची गदा दिली जाते. भारतातील रसायनशास्त्राच्या शताब्दीनिमित्त मुंबईत कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात रासायनिक उद्योग क्षेत्रातील योगदान करणाऱ्या नागरिकांचा सन्मान. महाराष्ट्राच्या दोन्ही खो खो संघांचा विजयारंभ. उद्घाटनात महाराष्ट्राचे शानदार संचलन. आदिती स्वामी आणि प्रतीक वाईकरांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज फडकवला. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या नवीन सीओ पदावर सुहास गाडेंची नियुक्ती. आयुष सिंग यांचं स्थलांतर करून सुहास गाडे यांची नियुक्ती. गडचिरोलीत शिक्षण घेतल्यामुळे काम करण्यासाठी एक चांगला अनुभव मिळेल. सुहास गाडेंची नियुक्तीनंतर प्रतिक्रिया. दौंडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून हत्या करण्यासाठी विद्यार्थ्याकडून 100 रुपयांची सुपारी. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक आणि शिक्षिकेवर गुन्हा दाखल. मुंबईच्या कांदिवलीत अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीनं केली पत्नीसह मुलाची हत्या. समतानगर पोलिसांकडून आरोपीला अटक. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. सोलापुरात 8वीतल्या मुलाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या. पोलिसांकडून तपास सुरू. आत्महत्या केलेल्या मुलाचे वडील सीमा सुरक्षा दलात. नागपुरात ऑनलाईन गेमच्या नादात 17 वर्षीय मुलीची आत्महत्या. 12वीत शिकणाऱ्या मुलीनं चाकूनं स्वतःचाच गळा चिरला. नागपुरात 17 वर्षीय मुलीची स्वतःचा गळा चिरून आत्महत्या. गेममधील टास्कमुळे मुलीनं स्वतःचा गळा चिरल्याचा संशय. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना. जळगावच्या जामनेरमधील सोनबर्डीतील जलतरण तलावात बुडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू. संकेत निवृत्ती पाटील असं मृत झालेल्या मुलाचं नाव. डोंबिवलीत पुन्हा परप्रांतीयांची महाराष्ट्रात राहून मुजोरी. पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला परप्रांतीयांचा विरोध. मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या परप्रांतीयांविरोधात गुन्हा दाखल.